सेवक तुम्हारा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटीर खुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला भेटीर खुमा आलो निजाच्या माहेरा भेटीर खुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटीर खुमाईच्या वरा विठाला समचरण सरोजं सांगनीलाम्बुदाभं जगदनी कपालिं मण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शेवट तो भला माझा बहुगोड झाला आज कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. छोट्याशा अभंगातून जीवनाचा अंत या जीवनाचा शेवट स्वतःविषयी मला सांगतात माझा कसा गोड झाला.
जगणं गोड व्हावं, आयुष्य गोड व्हावं, सोबतच आयुष्याचा अंत मृत्यू सुद्धा गोड व्हावा. आणि तो कोणाचा होत असतो याचा विचार संतांच्या जवळ आहे. थोडक्यामध्ये मला एवढं सांगायचं, ज्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ज्यांचं आपण वर्ष श्राद्ध कीर्तन सेवेने, ज्ञानदानाने, अन्नदानाने संपन्न करत आहोत, ते कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे, जे आपलं आयुष्य जगत असताना ज्या परिवारासाठी त्यांनी आयुष्य जगलं, जाताना त्या परिवाराला ज्यांनी प्रेम दिलं, जे काही दिलं असेल, घरदार, संपत्ती, सर्व, ही सर्व आपल्या पूर्वजाची देण असते. आणि त्यांचं स्मरण किंवा स्मृती आपल्या अंतःकरणात राहावी यासाठी आपण हे धर्म कर्म करत असतो. ज्या कर्मातून पुण्य लाभ होतो आणि पुण्य लाभ झाल्यानंतर त्यांना सुद्धा त्या पुण्याचा लाभ होत असतो. आणि म्हणून त्यांचे सुपुत्र श्री अशोक विठ्ठलराव लवंदे, वसंत विठ्ठलराव लवंदे या दोघा भावांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आजची सेवा आहे. तरी अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी अभंगाची प्रस्तावना पाहून आपण जेवढं जमेल तेवढं अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठला शास्त्र सांगते, अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणं किमस्ति, कृ कृपालो कृपया वदेत विश्वेश पादात भुज दीर्घ नौका. शंकराचार्य भगवान म्हणतात, अपार संसार समुद्र मध्ये, हा संसार समुद्र अपार आहे. याचा थांग पता नाही की हा केवढा मोठा आहे. परंतु या संसार समुद्रातून तरुण जाण्यासाठी गुरु कृपालू कृपया वदेत, कृपाळू गुरु यांनी संतांच्या कृपेनच आपण हा सागर तरू शकतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, सद्गुरु वाचोनी संसार संसारी तारक नसेची निष्ठंकान कोणी. या अपार संसार सागरातून तारून नेणारे गुरु आहे, सद्गुरु आहेत, अर्थात संत आहे. संताशिवाय तरुणोपाय नाही. सामान्य माणसाचा उद्धार ते करतात, विशेष माणसांचा उद्धार करतात, मोठमोठ्या योग्यांचा उद्धार करतात. ज्ञानेश्वर माऊली जर नसते तर चांदेवा सारख्या योग्याचा उद्धार झाला नसता. 1400 वर्ष योग साधना करून ज्याच्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त होऊ शकली नाही, तो अपूर्ण राहिला, अज्ञानी राहिला. अज्ञान का राहत असतं? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अहंकार असतो
शरीराचा अहंकार आहे, मनाचा अहंकार आहे, बाह्य पदार्थाचा अहंकार आहे, बाह्य संपत्तीचा अहंकार आहे, पद प्रतिष्ठेचा अहंकार आहे, मान सन्मानाचा अहंकार आहे, नाना प्रकारचे अहंकार आहे. आणि जोपर्यंत अहंकार राहतो तोपर्यंत अज्ञान शिल्लक राहतं. चांगदेवाजवळ सर्व होत. योग साधना होती. 1400 वर्ष 6 महिने समाध्या लावून बसायचा, तरी सुद्धा उद्धारापासून वंचित राहिला. आणि त्याला स्वतःची दया नाही आली, पण ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईला त्याची दया आली. अरे बापरे, एवढा मोठा योगी ज्ञाना वाचून अपूर्ण राहिला, याचा उद्धार होणार नाही. विठ्ठला सामान्य रूपानं आपण असं म्हणतो, काय उद्धाराया जन जड उद्धाराया जन जडजीव. उद्धाराया जन आणि उद्धाराया जडजीव. जगांचा उद्धार करण्यासाठी आणि जगामधल्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी. जड कोणाला म्हणतात? ज्याला चेतनाचं ज्ञान नाही त्याला जड म्हणतात. मग तुम्ही आम्ही चालतो फिरतो बोलतो, शरीर चेतन आहे का? शरीर चेतन नाही, मन चेतन नाही, इंद्रिय चेतन नाही, बुद्धी चेतन नाही. चेतन कोण आहे? तर आत्मा चेतन आहे. आणि जो आत्मा चेतन आहे तो आत्मा, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याला आदी नाही, त्याला अंत नाही. म्हणून चांगदेवासारख्या महायोग्याचा उद्धार. चांगदेवाला वाटायचं की मला उद्धार करायचं काय काम नाही, माझा उद्धार झालेलाच आहे, मला जर इतकी योग साधना येते. काय योगाने आत्मसाक्षात्कार होत असतो, लक्षात ठेवा. ज्ञानाने आत्मस्वरूप होता येतं, योगाने आत्मस्वरूप होता येत नाही. जीवात्म्याच्या पर्यंत त्याला साक्षात्कार होतो, परंतु जीवात्मा आणि परमात्मा एक आहे, दोघांमध्ये अद्वैत आहे, अशा प्रकारचा स्वरूप बोध होत नाही. म्हणून चांगदेवाला स्वरूप बोध न झाल्यामुळे तो अज्ञानी राहिला योग करून. मग 1400 वर्ष साधना केली, त्या माणसाचा तरी सुद्धा उद्धार झाला नाही. मग ज्ञानेश्वर माऊलीनंच म्हटलेलं आहे, काय विठ्ठला योग याग विधीने
योग याग विधीने नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म। योग उत्कृष्ट आहे, यागही उत्तम आहे, विधी म्हणजे कर्मकांडही चांगला आहे। आणि पूर्वजाच्या उद्धाराकरता पिंडदान आदी आदी जे कर्मकांड आपण करतो त्याच्यामुळे आपल्या पितरांचा उद्धार। यज्ञ आहे पुण्य प्राप्त करण्यासाठी, स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञ चांगला आहे, परंतु योग जो आहे, योगही सुद्धा मनाच्या स्थैर्याला कारण आहे। योगा चित्तवृत्ती निरोधा, योगाने चित्तवृत्तीचा निरोध होतो। योग चांगला आहे, योग चांगला आहे, याग चांगला आहे, विधी चांगली आहे, पण त्याच्या जर दंभ असेल तर चांगलं आहे। योगात दंभ आहे, यागात दंभ आहे, कर्मात दंभ आहे, दांभिकता नसावी। परमार्थ चांगला आहे पण परमार्थात दांभिकता नसावी। विठ्ठला त्याच्यामुळे कल्याण होत नाही, म्हणून हित व्हावे तरी दंभ दोरी ठेवा। Hallelujah.